तुम्ही सुद्धा अंगणवाडी परीक्षिका मुख्य सेविकेची तयारी करत असाल तर व्हिडिओ तुमच्यासाठीचे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी आपण जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व घेतलेले आहेत. मित्रांनो, या व्हिडिओची PDF तसेच महत्त्वाचे अपडेट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला जॉईन होता नाही आलं तर जो काही माझा नंबर आहे 93 25 23 08 40 या नंबरला मला SMS करा. त्यावरती मित्रांनो मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. तुम्ही लगेच त्या ग्रुपला जॉइन होऊ शकता. मित्रांनो, लवकरात लवकर जॉइन व्हा. कारण की लवकरच या ठिकाणी जाहिरात पडणार आहे पहा. आणि आपल्याला अभ्यासामध्ये अतिशय तरबेज असणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण कॉम्पिटिशन सुद्धा जास्त असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी तो ग्रुप जॉइन करा मित्रांनो. त्या ठिकाणी महत्त्वाची माहिती मी टाकणार आहे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की बालसंगोपन योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? चला सर्वांनी लक्ष द्या मित्रांनो. तर विपरीत परिस्थितीमधील मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे म्हणजेच मित्रांनो बालसंगोपन या योजनेचा मुख्य उद्देश आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर विपरीत परिस्थितीमध्ये अनाथ, त्याच्यानंतर निराश्रित, निराधार, बेघर या मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे पहा. निवासी संस्थेमध्ये बालगृहामध्ये दाखल करण्याऐवजी त्यांना पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देऊन कौटुंबिक वातावरणामध्ये त्यांचा विकास घडवून आणणे हा मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघू शकता, की कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम 2013 अंतर्गत कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती म्हणजे ICC ची रचना कशी असते? तर मित्रांनो कशी असते? तो ऑप्शन क्रमांक 3 किमान एक बाह्य सदस्य सह पुरुष आणि महिला सदस्य मेळ याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. अंतर्गत तक्रार समितीमध्ये महिला पीठासन अधिकारी, कर्मचारी, सदस्य ज्यांना कायदेविषयक ज्ञान आहे आणि अशासकीय संस्थेमध्ये किमान एक बाह्य सदस्य असतो. एकूण सदस्यापैकी किमान 50% सदस्य महिला असणे बंधनकारक आहे. आणि मित्रांनो कामाच्या ठिकाणी जो काही लैंगिक छळ आहे मित्रांनो, हा जो काही अधिनियम आहे हा 9 डिसेंबर 2013 पासून अंमलात आला. या अधिनियमातील कलम 4 अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्यात येते पहा. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अनाथ आश्रमातील मुलींना कोणत्या उद्देशाने आर्थिक मदत दिली जाते? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अनाथ मुलींच्या लग्नाचा खर्च उचलून त्यांना मदत करणे हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. अनाथ आश्रमातील अनाथ मुलीचा लग्नाचा खर्च उचलून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने आर्थिक मदत या ठिकाणी दिली जाते पहा. महाराष्ट्रामध्ये देवदासी प्रथा निर्मूलन कायद्यानुसार देवदासी म्हणजे अशी स्त्री, अशी महिला जी मित्रांनो अशी महिला जी हिंदू देवता, मूर्ती, पूजास्थळ किंवा मंदिर, धार्मिक स्थळांना समर्पित केलेली असते पहा. आणि मित्रांनो कायद्यानुसार जी महिला हिंदू देवता, मूर्ती किंवा मंदिराला धार्मिक विधीद्वारे समर्पित केली जाते त्याला देवदासी मानलं जातं. अशा प्रथेचं निर्मूलन करणे ती योजनेचे म्हणजे KSY प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं योग्य उत्तर आहे पोषण, आरोग्य, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे मित्रांनो किशोरवयीन मुलींना सक्षम करणे. लक्षात ठेवा पोषण, आरोग्य, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे किशोरवयीन मुलींना सक्षम करणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींना सक्षम बनवण्यासाठी ही योजना 2000 मध्ये सुरू झाली होती. याचं प्राथमिक उद्दिष्ट पोषण, आरोग्य, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे मुलींना सक्षम करणे होतं. ही योजना आता सक्षम अंगणवाडी योजना पोषण 2.0 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो बालसंगोपन योजनेच्या मुलांसाठी कोणत्या प्रकारच्या संगोपनाला प्राधान्य देते? तर मित्रांनो लक्षात ठेवा कुटुंब आधारित संगोपन याचं काय पहा बरोबर उत्तर पहा. बालसंगोपन योजनेचा मुख्य उद्देश अनाथ आणि सोडलेल्या मुलांचे कुटुंब आधारित संगोपन करणे पहा. 0 ते 18 वयोगटामधील मुला-मुलींना निवासी संस्थेमध्ये बालगृहामध्ये दाखल करण्याऐवजी त्यांना पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे आणि कौटुंबिक वातावरणामध्ये त्यांचा विकास घडवून आणणे हे याचं काय मित्रांनो मुख्य ध्येय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता BBBP योजनेचा मुख्य घटकापैकी एक आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक 3 घटत्या बाललिंग गुणोत्तराबद्दल CSR जागरूकता वाढवणे. आणि हे पण लक्षात ठेवा मित्रांनो बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे BBPP योजनेला सुरुवात मित्रांनो 12 जानेवारी 2015 रोजी झाली. आणि घटत्या बाललिंग गुणोत्तराबद्दल जागरूकता वाढवणे ह्या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे पहा. मित्रांनो या अभियानाची अँबॅसेडर म्हणून माधुरी दीक्षित याची निवड करण्यात आलेली पहा. मुलींचे बालविवाह थांबवणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षतेची खात्री देणे हे सुद्धा मित्रांनो ह्या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेअंतर्गत बाल सल्लागार केंद्राचा मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो, याचा मुख्य उद्देश काय आहे? लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 1, संकटात सापडलेल्या मुलांना कायदेशीर आणि मानसिक सल्ला देणे. ऑप्शन क्रमांक 1 याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा. या ठिकाणी पहा, एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ICDS योजनेअंतर्गत बाल सल्लागार केंद्राचा मुख्य उद्देश संकटात सापडलेल्या मुलांना कायदेशीर आणि मानसिक सल्ला प्रदान करणे हा आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बाल संगोपन योजना राबवण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? तर महाराष्ट्रामध्ये बाल संगोपन योजना राबवण्याची जी काही जबाबदारी आहे मित्रांनो, ही महिला आणि बाल विकास विभाग. ऑप्शन क्रमांक 3 याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे. महिला आणि बाल विकास विभाग याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, बाल संगोपन योजना राबवण्याची मुख्य जबाबदारी महिला आणि बाल विकास विभागाची पहा. हे पण लक्षात ठेवायचं आहे. 0 ते 18 वयोगटामधील अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण आणि निवाऱ्याची गरज असलेल्या मुला-मुलींना निवासी संस्थेमध्ये म्हणजे बालगृहात दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देण्यात येतं पहा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, की BBP योजनेच्या कारभारामध्ये शासन कोणता स्तर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय प्रशासन. ऑप्शन क्रमांक 3, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय प्रशासन हे याचं काय पहा, योग्य उत्तर आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर कारभारामध्ये जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय प्रशासन ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं पहा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. बेटी बचाओ बेटी पढाओची सुरुवात मित्रांनो 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणा पानिपत या ठिकाणावरून झाली पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की संरक्षण गृहामध्ये स्त्रियांच्या विवाहासाठी आर्थिक मदत पुरवणाऱ्या योजनेचा उद्देश काय आहे? तर मित्रांनो, संरक्षण गृहामध्ये स्त्रियांच्या पुनर्वसन आणि विवाहास समर्थन देणे. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश आहे संरक्षण गृहामध्ये राहणाऱ्या स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या विवाहाला आर्थिक मदत करून त्यांना समर्थन देणे हा आहे पहा. बाललिंग गुणोत्तराच्या बाबत बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 2, बाललिंग गुणोत्तरच्या घसरत्या प्रवृत्तीला संबोधन करणे. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा मुख्य उद्देश बाललिंग गुणोत्तर म्हणजे CSR घसरत्या प्रवृत्तीला संबोधित करणे आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे मित्रांनो हा आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणतं ICDS योजनेचं उद्दिष्ट आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा. मुलांच्या योग्य मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाचा पाया रचणे हा मित्रांनो या ठिकाणी मुख्य उद्देश पहा. समजलं? या ठिकाणी जर पाहिलं तर ICDS योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांच्या योग्य मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाचा पाया घालणे ही आहे पहा. तसेच बालमृत्यू, त्याचबरोबर आहे बालरोगांचं, कुपोषणाचं प्रमाण कमी करणे, बालविकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभागामध्ये धोरण व अंमलबजावणीबाबत परिणामकारक समन्वय साधणे, योग्य अशा पोषण आणि आरोग्यविषयक शिक्षणाद्वारे बालकाचे सर्वसामान्य आरोग्य आणि त्यांच्या पोषणविषयी गरजांकडे लक्ष पुरवण्यासाठी मतांची क्षमता वाढवणे. पुढचा प्रश्न मित्रांनो, की बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत परिवि परित्यक्त बालक याच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नाही? तर मित्रांनो, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3, आजी आजोबांनी सोडून दिलेली मुलं ही या ठिकाणी समाविष्ट नाही मित्रांनो. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं, कायद्यानुसार परित्यक्त मूल म्हणजे असे मूल जे जैविक किंवा दत्तक पालकांनी सोडून दिलं आहे. यात आजी आजोबांनी सोडून दिलेल्या मुलाचा समावेश होत नाही पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ICDS केंद्राद्वारे पुरवल्या जाणाऱ्या ICDS सुविधा कोणत्या नावाने ओळखल्या जातात? तर मित्रांनो, ह्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 3, अंगणवाडी. आपलं याचं काय पहा, योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3, अंगणवाडी. समजलं? मित्रांनो, अंगणवाड्या म्हणून ओळखल्या जातात. ICDS योजनेच्या अंतर्गत खालील सेवा पुरवल्या जातात. बघा, पूरक पोषण. पूरक पोषण मित्रांनो 6 ते 6 वर्षाची बालकांमध्ये दिलं जातं. अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण 3 ते 6 वयोगटातील बालके. आरोग्य व आहार शिक्षण ही 15 ते 45 वयोगटातील महिला आणि बालके. लसीकरण मित्रांनो 6 वर्षापर्यंतची बालके असते पहा, त्यांना दिलं जातं. आरोग्य तपासणी 6 वर्षाखालील बालके, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता.
मित्रांनो, संदर्भ सेवा जर पाहिल्या तर 6 वर्षापर्यंतची बालके, गर्भवती महिला आणि स्तनपान करणारी माता या संदर्भात दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक छळ, प्रतिबंध, मनाई आणि निवारण हा कायदा 2013 अंतर्गत कामाच्या ठिकाणी तक्रार समितीची स्थापना करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर मित्रांनो, कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, मालक किंवा संघटनाची ही जबाबदारी पहा. समजलं? या ठिकाणी पहा, या कायद्यानुसार प्रत्येक नियोक्ता, मालक किंवा संस्था कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्यास जबाबदारी पहा. समजलं? तर मित्रांनो, कामाच्या ठिकाणी महिलांची छळवणूक आणि प्रतिबंध, मनाई, निरसन अधिनियम 2013 अधिनियम हा संपूर्ण भारतामध्ये लागू आहे पहा. हा अधिनियम 9 डिसेंबर 2013ला हा लागू करण्यात आला होता. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, अनाथ आश्रम आणि इतर धर्मदाय गृहे पर्यवेक्षण आणि नियंत्रण कायदा 1960च्या कलम 2 नुसार मान्यताप्राप्त गृह म्हणजे काय? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे, ज्या गृहांना या संदर्भात प्रमाणपत्र देण्यात आलं आहे ते पहा. समजलं? तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर कायद्याच्या कलम 2 नुसार मान्यताप्राप्त गृह म्हणजे ज्या गृहांना या संदर्भामध्ये अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की बाल न्याय कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणता घृणास्पद गुन्हा मानला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणता घृणास्पद गुन्हा? तर ऑप्शन क्रमांक 3, खून आणि बलात्कार. मित्रांनो, हा काय पहा, घृणास्पद गुन्हा मानला जातो पहा, खून आणि बलात्कार. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, बाल न्याय बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत बाल कल्याण समितीची बैठक महिन्यामधील किमान किती दिवसापासून एकदा येईल? तो ऑप्शन क्रमांक 3, 20 दिवस. आपलं काय पाहिजे? बरोबर उत्तर किती? 20 दिवस. मित्रांनो, बाल न्याय अधिनियम 2015 नुसार बाल कल्याण समितीची बैठक दर महिन्याला किमान 20 दिवस काय असते? कार्यरत असणे आवश्यक आहे पहा. घरगुती हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण आणि अधिनियम 2005 महिलांना कोणत्या गोष्टीपासून संरक्षण देतं? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2, घरगुती हिंसाचार, ज्यामध्ये शारीरिक, भावनिक आणि आर्थिक छळ यांचा काय होतो? समावेश आहे. मित्रांनो, हा अधिनियम 2006 पासून अंमलात आला. यामध्ये शारीरिक, भावनिक, शाब्दिक आणि आर्थिक छळापासून महिलांना संरक्षण देण्याची तरतूद केलेली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015 कोणत्या परिस्थितीमध्ये गंभीर किंवा घृणास्पद गुन्ह्यांमध्ये लहान मुलांवर प्रौढाप्रमाणे खटला चालवण्याची परवानगी देतो? मित्रांनो, लक्षात ठेवा, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जर मुलाचं वय 16 किंवा त्याहून अधिक असेल तर हे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. समजलं? कायद्याच्या कलम 15 नुसार जर मुलाचं वय 16 किंवा त्याहून अधिक असेल, त्याने गंभीर किंवा घृणास्पद गुन्हा केला असेल तर त्याच्यावर प्रौढांप्रमाणे खटला चालवण्याची तरतूद मित्रांनो केलेली पहा. तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर निगृण अपराधाबाबत मंडळामार्फत प्राथमिक पडताळणी केलेली असते आणि जर त्याचं वय जर 16 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा 16 वर्ष असेल तर मित्रांनो त्याच्यावर सगळे खटले चालू होतात पहा मित्रांनो. अनाथ आश्रम आणि इतर धर्मादाय गृहे पर्यवेक्षण आणि नियंत्रण अधिनियम 1960 नुसार कायद्याच्या प्रशासनासाठी कोण जबाबदार आहे? तर मित्रांनो, कोण जबाबदार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, राज्य सरकार या ठिकाणी मित्रांनो यासाठी काय पहा जबाबदार आहे. कोण आहे? राज्य सरकार. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, 1960च्या कायद्यानुसार प्रशासकीय जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारकडे असते पहा. खालीलपैकी कोणती तरतूद अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 अंतर्गत करण्यात आलेली नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, पॅरोलवर अपराध्याची सुटका. ऑप्शन क्रमांक 3, पॅरोलवर अपराध्याची सुटका. याचं काय पहा योग्य उत्तर आहे. मित्रांनो, अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 मध्ये पॅरोलवर सुटका करण्याची तरतूद नाही पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की 2015 या वर्षाचा बाल न्याय कायदा खालीलपैकी कोणत्या मुद्द्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, मुलांचे गैरवापर आणि शोषणापासून संरक्षण. मित्रांनो, हे याचं योग्य उत्तर आहे पहा. बाल न्याय कायदा 2015 हा प्रामुख्याने मुलांचा गैरवापर आणि शोषणापासून संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आलेला आहे पहा.